नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षानिमित्त तुळजापूरमध्ये आता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। बघा तुळजापूरमधली बातमी आहे। त्यानंतर कुलधर्म कुलाचार पूजा करण्यासाठी देखील नवदाम्पत्यांनी तुळजापुरात गर्दी केली आहे। तर तिकडे पंढरपूरमध्ये देखील विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। विठ्ठल दर्शनासाठी रांग आता गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत गेलेली आहे। विविध शाळांच्या सहली देखील पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत। तिकडे जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली आहे। सलग सुट्ट्या असल्यामुळे आता भाविकांच्या जेजुरी गडावर दर्शनासाठी रांग लागलेली आहे। बघा तिकडे कोल्हापूरमध्ये देखील महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। तर तिकडे पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला देखील भाविक येत आहेत। आता सलग सुट्ट्या आहे, वर्षाच्या अखेरीचा शेवटचा आठवडा आहे, त्यामुळे अनेक जण देवदर्शन करतात। बघा कोल्हापूरमधील अंबाबाईच्या दर्शनासाठी देखील भाविक आलेले आहेत आणि राज्यभरातून भाविक आलेले आहेत। अंबाबाई अनेकांची कुलदेवता आहे। तर तिकडे पुण्यामध्ये दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनासाठी देखील या प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेण्यासाठी देखील भाविक येत आहेत।